प्रेज द लॉर्ड. असा संदेश तुमच्यासाठी खास महत्त्वाचा आहे. नक्की का देव तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. परमेश्वरचं वचन म्हणत आहे, आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की तुमचं कितीही अडकलेलं काम असेल किंवा कितीही कठीण काम असेल, परमेश्वर ते नक्की पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. आज आपण बघितलं तर वचनामध्ये 41 अध्याय आणि त्याचे 10 वचनामध्ये बघितलं आहे. तर तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेची उजव्या हाताने तुला सावरितो. प्रेज द लॉर्ड. हे देवाचे वचन म्हणत आहे आपल्याला की आपल्याला कोणतेही काम करत असताना घाबरू नये किंवा भीती बाळगू नये, कारण परमेश्वर म्हणत आहे, स्वतः म्हणत आहे की तुम्ही जे काम असेल किंवा कोणतेही काम करायचे असेल, परमेश्वर तुम्हाला नक्की सहाय्य करेल, मदत करेल. आणि तो जे काम अडकलेलं असेल किंवा ज्या कामामध्ये अजून आपल्याला यश भेटलं नाही किंवा अजूनपर्यंत फक्त तुम्ही नुकसान बघितलं आहे, ते प्रत्येक काम करण्यास परमेश्वर तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला पाहिजे एक स्वयं धरणारे, धीर धरणारे आणि परमेश्वरवरती विश्वास करणारे आणि सातत्याने देवासोबत चालणारे असे देवाला लोक आवडतात. आणि हालेलुया प्रभू. आणि जे परमेश्वर जे कार्य आहे करतो, ते कार्य अद्भुत आणि चमत्कारिक असते, कारण परमेश्वर कधीही वेळ वाया घालवत नाही किंवा खूप उशीर करत नाही. तो योग्य वेळेची वाट बघून एक धीर ठेवून परमेश्वर आपल्या जीवनामध्ये खूप मोठे कार्य करतो. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन आपल्याला कधीही ते फसवत नाही. हालेलुया. आणि देवाचं वचन सत्य आहे प्रियानो. देवाच्या वचनावरती विश्वास करा. आज बघा, तुम्ही कुठे काम करत असाल किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळत नसेल किंवा एखादं काम सुरू केलं असेल, तुम्ही शेतातलं काम असेल किंवा एखादं ऑफिसमधलं किंवा घरातलं जे असेल काम असेल किंवा एखादं तुम्ही प्लॅनिंग किंवा डॉक्युमेंट्स, कॉलेज, स्कूल वगैरे कोणत्याही प्रकारचे काम असेल, पण परमेश्वर त्या कामाला नक्की करणार. पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे देवाच्या वचनावरती. देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि देवाच्या वचनावरती तुम्ही विश्वास करा आणि विश्वासाने प्रार्थना करा आणि विश्वासाने मागा. कारण मत्ती 7 वचन म्हणत आहे की तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, असं देवाचं वचन म्हणत आहे. तर त्या वचनावरती विश्वास ठेवून आपल्याला देवाकडे विश्वास ठेवावा लागेल आणि आपलं काम सक्सेस होईल. कारण परमेश्वर साधारण नाही प्रियांनो. परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, त्याला अशक्य काही नाही. परमेश्वर आपल्या जीवनातले कितीही मुश्किल, हार्ड, कितीही अडचणीचं काम असेल तरी परमेश्वर ते पूर्ण करतो आणि ते काम पूर्ण झाल्यास वाचून ते राहत नाही. प्रियांनो, अनेक वेळा आपण काय करतो की माझं काम होत नाही, मी प्रार्थना केली, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळत नाही. काही क्षणातच आपण प्रार्थना करून आपण थांबून जातो आणि आपल्याला वाटतं की परमेश्वर माझ्या जीवनात काम करत नाही. परंतु प्रियांनो, मी यावेळी सांगत आहे की परमेश्वराचं वचन सत्य आहे आणि असं तुम्हाला वाटत असेल तर परमेश्वर नक्की कार्य करतो, मोठमोठे चमत्कार करतो, अद्भुत कार्य करतो आणि तो नक्की तुम्हाला आशीर्वाद देणारच. आणि तुम्ही कुठेही जा आणि काही काम करत असाल, परंतु थोडंसं धीर लागेल किंवा थोडंसं संयम लागेल, परमेश्वर योग्य वेळी तो आपल्याला परमेश्वर मदत करतो. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन असंच आहे, सत्य आहे ते. आणि परमेश्वरच्या लोकांना परमेश्वर कधी एकटं सोडत नाही आणि लगेच काम करतो आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये खूप अद्भुत चमत्कार काम करतो. प्रियानो, आतापासून तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की देवाचं वचन आपल्यासोबत आहे, देव आपल्यासोबत आहे, पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे आणि आपले काही काम असेल ते नक्की पूर्ण होणारच. आपलं ते वाया जाणार नाही, आपण नक्की सक्सेस होऊ, आपल्या कामामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल असा विश्वास बाळगा आणि त्या प्रकारे आपलं जीवन चाला. आणि प्रियांनो, परमेश्वराच्या वचनावरती तुम्ही दुर्लक्ष करू नका, तुम्ही दुर्लक्ष करूच नका. मी यासाठी सांगत आहे की देवाचं वचन तुमच्यामध्ये राहून आणि त्याप्रमाणे आपलं मन जातं आणि त्यावेळेस आपल्याला परमेश्वर बघतो. आणि तर देवाला वाटतं की माझी मुलं अजून माझ्याकडे लक्ष देत आहे, माझ्यासाठी धावा करत आहे, मला प्रार्थना करत आहे. परमेश्वराला वाटतं आणि परमेश्वर कार्य करतो. आणि एवढंच नव्हे तर प्रियांनो, पृथ्वीवरती आणि येणाऱ्या दिवसात, येणाऱ्या काळात आणि त्या सर्व लोकातही आपल्याला जीवन मिळावे यासाठी परमेश्वर खूप मोठे कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. या वचनावरती देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.